असं खूपच छान. यांनी सर्व अशी खूप मस्त माहिती दिली आहे आपल्याला. यांनी पण दिली आणि तुम्ही पण यांनी. तर ह्या दादांनी आपल्याला बोलवलं होतं, त्यांनी माहिती केलं होतं, त्यांच्यामुळेच आपण इथं आलो आहे. आणि खूप छान इतकी मस्त माहिती दिली यांनी. सर्व जे त्याचे प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल पण खूप छान एकदम मस्त सांगितलं आहे त्यांनी. ते सांगते. नाव वगैरे सांगा आणि सुरुवात करा. काय काय हे सगळे आमचे कृषी विभागातील आपले नाशिक जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत प्रत्येक तालुक्यामधले त्यांचे जे त्यांनी जे प्रोडक्ट घेतलेले द्राक्ष, डाळिंब, केळी, जे फळं आणि भाजीपाला हे सगळे शेतकऱ्यांनी पिकवलेले आहेत आणि ते आपण इथं सगळं ठेवलेले त्यांच्या थ्रू यांनी म्हणजे याच्या थ्रू यांनी जे शेतकरी आम्ही काढलेले आहेत ना स्पेशल त्यांचं आहे काही पिके असतात की ते ठराविक आणि सीझनच्या व्यतिरिक्त सुद्धा जसं आपण वगैरे चांगल्या क्वालिटीचे एक्सपोर्ट वेगवेगळ्या प्रकारचे संपन्न आम्ही तुम्ही फुलं आहेत इथे पहा आपल्या त्याचं माझं नाशिक द्राक्षाचं आधार आहे पहा त्याच्यामध्ये पाहिलं वेगवेगळ्या व्हरायटीचे आम्ही द्राक्षे तुमचे नाशिकचे असतील दिंडोरीचे असतील तुमचे निपाडचे असतील ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष पिकतात तिथे आमचे प्रगती शेतकरी ते शेतकरी संपन्न इथे ठेवले असेल ते पाहिलं असेल डाळिंब अति उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचा डाळिंब हे सुद्धा आम्ही इथे संपन्न ठेवलेलं आहे ते पाहिलं असेल केळाची व्हरायटी शक्यतो लाल कलरचे केळे एक वेगळी व्हरायटी आहे ती सुद्धा आमचे शेतकरी पिकवतो संपन्न मी ठेवलेलं आहे पाहिलं असेल तिथं ह्या पपई आहे पपई एकदम उत्कृष्ट क्वालिटीची पपई आहे असेल तर पपई सुद्धा मी याच्यामध्ये घेतलेली आहे दिली आता हे लिंबू आहे की याचं सुद्धा एखादी लोखंडी वस्तू केली तर याचा रस घेतला किंवा अमृत करण्यासाठी अत्यंत प्रभावी असं आहे पाहिलं आता हे कॅक्टस ज्याचा आता सगळीकडं स्टेटस आहे सध्या कॅक्टसचे वेगवेगळ्या व्हरायटीचे कॅक्टस तुम्ही पाहिजे असेल वेगळ्या कलरचे कॅक्टस आहे कॅक्टस सुद्धा आमच्या शेतकरी पिकवतात म्हणून आम्ही हे सुद्धा घेतलेलं आहे दुसरा मात्र की आज पहिलं पौष्टिक तृणधान्य हा जो विषय आज सगळीकडे गाजतोय खऱ्या अर्थाने आपले जे पौष्टिक तृणधान्य आहारामध्ये अत्यंत गरज आहे मित्र आता आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य तर चांगल्या प्रकारे आपल्याला शरीराला लागणारे फॅट ग्लुकोज कार्बोहायड्रेट्स किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पतलीसाठी जे आम्ही हे वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक तृणधान्य त्याच्यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल नागली असेल वरे असेल राजगिरा असेल या सगळ्या प्रकारचे आम्ही इथे प्रोडक्ट ठेवले आमचा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा शेतकरी आमच्या शेतकऱ्यापासून बाकीच्या शेतकरी देखील वापरून आपलं उत्पन्न वाढवणं असं